नमस्कार. ओंकार संस्कार केंद्रातर्फे मी श्रीमती अस्मिता शरद दे आज आपल्या पुढे व्हिडिओ घेऊन आलीये वसुबारसेसाठी गोमाता पूजन. माझ्याबद्दल आणि आमच्या ओंकार संस्कार केंद्राबद्दल जी माहिती आहे ती पहिल्या 3-4 स्लाइड्स मध्ये दिलेली आहे, ती आपण बघू शकता. आणि आज जो व्हिडिओ सुरू होतोय त्याची थोडक्यात माहिती मी सांगते तुम्हाला. आपली दिवाळी, सगळ्यात पहिल्यांदा सर्वांना शुभ दीपावली. आपली दिवाळी वसुबारसेपासून सुरू होते. वसुबारस म्हणजे गाय वासराची पूजा करणं. आता दिवाळीमध्ये जे अनेक दिवस येतात त्यात वेगवेगळ्या पूजा येतात, तर पहिली पूजा गायीपासून का सुरू करायची बरं? कारण गायीच्या पोटात 33 कोटी देवी देवता आहेत. 33 कोटी म्हणजे 33 करोड नाही बर का, 33 प्रकारचे. म्हणजे सगळ्या प्रकारच्या सगळ्या देवी देवता गायीच्या पोटात असल्यामुळे गायीच्या पूजेपासून दिवाळीला सुरुवात करायची आहे. त्या दिवशी गाय वासराची पूजा केली जाते, गायीला नैवेद्य दाखवला जातो, तिचं औक्षण केलं जातं. आणि हे सगळं करत असताना गायीचं काय म्हणायचं, कशी पूजा करायची, ती मी आज आपल्याला सांगणार आहे. त्यात 2 गोष्टी आहेत. पहिलं गोमाता स्तोत्र म्हणून दाखवणारे. त्यामध्ये महत्वाचं हे लक्षात घ्या की गायीच्या शरीरातला कुठलाच भाग त्याज्य नाहीये, ती संपूर्णपणे पूजनीय आहे. म्हणजे गोमूत्र आणि शेण सुद्धा. तर त्या स्तोत्रात ते सांगितलेलं आहे की गायीच्या पूजेने काय काय मिळतं. आणि त्यानंतर गायीची 108 नावं, म्हणजे 108 नावांनी तुम्हाला जे काय व्हायचं असेल. आता हे तुम्ही प्रत्यक्ष गायीला वाहू शकता, फुलं वाहू शकता, किंवा आपल्या घरात पूजेमध्ये गाय वासरू असेल, कुणाकडे चांदीचं असतं, कुणाकडे संगमरवरी असतं, कुणाकडे चित्र असतं, जे असेल ते. तर त्या गायवासराला तुम्ही अक्षता वाहू शकता, हळदी कुंकू वाहू शकता, फुलाच्या पाकळ्या वाहू शकता. तर त्यासाठी मी ही पूजा सांगते आहे की गोमातेच्या पूजेमध्ये काय काय करायचं. पहिल्यांदा मी स्तोत्र म्हणून दाखवते. आपल्याला गायीचं औक्षण करून, गाय वासराचं औक्षण करून हे ऐकायचं आहे. गवाम् अंगेषु तिष्ठन्ति भुवनानि चतुर्दश, दन्तेषु मरुतो देवः, जिह्वायां तु सरस्वती, खुरमध्ये तु गन्धर्वः, खुराग्रेषु च पन्नगाः, सर्वसिन्धिषु साध्याश्च, चन्द्रादित्यौ तु लोचने, ककुटे सर्वनक्षत्रः, लाङ्गूले धर्माश्रितः, अपाने सर्वतीर्थानि, प्रसवे जाह्नवी नदी, नानाद्वीपसमाकीर्णा, चत्वारः सागरास्तथा, ऋषयोः रोमकूपेषु, गोमये पद्मधारिणी, रोमेषु सन्ति विद्याश्च, त्वक्केशेषु अयनद्वयम्, धैर्यम् धृतिश्च शान्तिश्च, पुष्टिः वृद्धिस्तथैव च, स्मृतिर्मेधा तथा लज्जा, वपुः कीर्तिस्तथैव च, विद्या शान्तिर्मतिश्चैव, सन्नतिः परमा तथा, गच्छन्तम् अनुगच्छन्ति, एका गावो न संशयः, गोहत्याम् ब्रह्महत्याम् च, करोति यतिदेशिकीम्, यो हि गच्छन्त्यगम्याम् च, यस्त्रीहत्याम् करोति च, भिक्षुहत्याम् महापापी, भ्रूणहत्याम् च भारते, कुम्भीपाके वसेत् सोऽपि, यावदिन्द्राश्चतुर्दशः, लक्ष्मीर्या लोकपालानाम्, धेनुरूपेण संस्थिता, घृतम् वहति यज्ञार्थम्, मम पापम् व्यपोहतु,
घृतक्षीरप्रदा गावो घृतयोन्यो घृतोद्भवाः घृतनद्यो घृतवर्तास्ता मे सन्तु सदा गृहे घृतं मे हृदये नित्यम् घृतं नाभ्यां प्रतिष्ठितम् घृतं सर्वेषु गात्रेषु घृतं मे मनसि स्थितम् गावो ममाग्रतो नित्यम् गावः पृष्ठत एव च गावो मे सर्वतश्चैव गवां मध्ये वसाम्यहम् सुरूपा बहुरूपाश्च विश्वरूपाश्च मातरः गावो माम् उपतिष्ठन्ताम् इति नित्यम् प्रकीर्तयेत् यया सर्वमिदं व्याप्तं जगत् स्थावरजङ्गमम् तान् धेनुं शिरसा वन्दे भूतभव्यस्य मातरम् इति श्रीगोमाता स्तोत्रम संपूर्णम. गोमातेच्या स्तोत्रानंतर आता शतनामावली म्हणजे तिची 108 नावं. त्या 108 नावांनी काही वाहता आलं तर त्या गाईच्या मूर्तीला किंवा गाईला व्हायचं आहे. नाही तर मनापासनं ही भावना करायची की आपण या 108 नावांनी गाईला काहीतरी मानसोपचार वाहतो आहे. ऐका हं. ओम श्री कपिलायै नमः. ओम श्री गौतम्यै नमः. ओम श्री सुरभ्यै नमः. ओम श्री गोमत्यै नमः. ओम श्री नंदन्यै नमः. ओम श्री श्यामायै नमः. ओम श्री वैष्णव्यै नमः. ओम श्री मंगलायै नमः. ओम श्री सर्वदेववासिन्यै नमः. ओम श्री महादेव्यै नमः. ओम श्री सिंधु अवतरण्यै नमः. ओम श्री सरस्वत्यै नमः. ओम श्री त्रिवेण्यै नमः. ओम श्री लक्ष्म्यै नमः. ओम श्री गौर्यै नमः. ओम श्री वैदेह्यै नमः. ओम श्री अन्नपूर्णायै नमः. ओम श्री कौशल्यायै नमः. ओम श्री देवक्यै नमः. ओम श्री गोपालिन्यै नमः. ओम श्री कामधेनवे नमः. ओम श्री आदित्यै नमः. ओम श्री माहेश्वर्यै नमः. ओम श्री गोदावर्यै नमः. ओम श्री जगदम्बायै नमः. ओम श्री वैजयन्त्यै नमः. ओम श्री रेवत्यै नमः. ओम श्री सत्यै नमः. ओम श्री भारत्यै नमः. ओम श्री त्रिविद्यायै नमः. ओम श्री गंगायै नमः. ओम श्री यमुनायै नमः. ओम श्री कृष्णायै नमः. ओम श्री राधायै नमः. ओम श्री मोक्षदायै नमः. ओम श्री उत्तरायै नमः. ओम श्री अवधायै नमः. ओम श्री ब्रजेश्वर्यै नमः. ओम श्री गोपेश्वर्यै नमः. ओम श्री कल्याण्यै नमः. ओम श्री करुणायै नमः. ओम श्री विजयायै नमः. ओम श्री ज्ञानेश्वर्यै नमः. ओम श्री कालिन्द्यै नमः. ओम श्री प्रकृत्यै नमः. ओम श्री अरुन्धत्यै नमः. ओम श्री वृन्दायै नमः. ओम श्री गिरिजायै नमः. ओम श्री मनोहारिण्यै नमः.
ओम श्री संध्यायै नमः. ओम श्री ललितायै नमः. ओम श्री रश्मये नमः. ओम श्री ज्वालायै नमः. ओम श्री तुलस्यै नमः. ओम श्री मल्लिकायै नमः. ओम श्री कमलायै नमः. ओम श्री योगेश्वर्यै नमः. ओम श्री नारायण्यै नमः. ओम श्री शिवायै नमः. ओम श्री गीतायै नमः. ओम श्री नवनीतायै नमः. ओम श्री अमृतायै नमः. ओम श्री स्वाहायै नमः. ओम श्री धनञ्जयायै नमः. ओम श्री ओंकारेश्वर्यै नमः. ओम श्री सिद्धेश्वर्यै नमः. ओम श्री निधये नमः. ओम श्री रुद्रेश्वर्यै नमः. ओम श्री रोहिण्यै नमः. ओम श्री दुर्गायै नमः. ओम श्री दुर्वायै नमः. ओम श्री शुभायै नमः. ओम श्री रमायै नमः. ओम श्री मोहनेश्वर्यै नमः. ओम श्री पवित्रायै नमः. ओम श्री शताक्ष्यै नमः. ओम श्री परिक्रमायै नमः. ओम श्री पितरेश्वर्यै नमः. ओम श्री हरसिद्धये नमः. ओम श्री मणये नमः. ओम श्री अंजनायै नमः. ओम श्री धरण्यै नमः. ओम श्री विन्ध्यायै नमः. ओम श्री नवधायै नमः. ओम श्री वारुण्यै नमः. ओम श्री सुवर्णायै नमः. ओम श्री रजतायै नमः. ओम श्री यशस्विन्यै नमः. ओम श्री देवेश्वर्यै नमः. ओम श्री ऋषभायै नमः. ओम श्री पावन्यै नमः. ओम श्री सुप्रभायै नमः. ओम श्री वागेश्वर्यै नमः. ओम श्री मनसायै नमः. ओम श्री शाण्डिल्यै नमः. ओम श्री वेण्यै नमः. ओम श्री गरुडायै नमः. ओम श्री त्रिकुटायै नमः. ओम श्री औषधायै नमः. ओम श्री कालांगये नमः. ओम श्री शीतलायै नमः. ओम श्री गायत्र्यै नमः. ओम श्री कश्यपायै नमः. ओम श्री कृत्तिकायै नमः. ओम श्री पूर्णायै नमः. ओम श्री तृप्तायै नमः. ओम श्री भक्तये नमः. ओम श्री त्वरितायै नमो नमः. इति श्री गौ अष्टोत्तरशतनामावलिः गोमाता चरणारविन्दार्पणमस्तु. शुभं भवतु. श्रीरस्तु. गायींची पूजा करून आपण सर्व देवांची पूजा केलेली आहे आणि दिवाळीला सुरुवात केलेली आहे. खरं तर ओंकार संस्कार केंद्राचे सगळे उपक्रम विनामूल्य असतात. हा पूजाविधी सुद्धा विनामूल्य आहे. पण आधी अनेक जणांकडनं विचारणा झालेली आहे, म्हणून मी सांगते की ह्या व्हिडिओप्रमाणे गोमाता पूजन करून कुणाला जर दक्षिणा द्यायची असेल तर ती ओंकार संस्कार केंद्राच्या खाली दिलेल्या खात्यामध्ये फोन पे, जीपे किंवा कशाही प्रकारे आपण पाठवू शकता. तो बँक डिटेल्स दिलेले आहेत. नमस्कार.